मुलांनो, पाठीमागच्या तासाला आपण गुरुत्व त्वरण जीची किंमत काढलेली आहे. गुरुत्व त्वरण जी 9.8 मीटर पर सेकंद वर्ग अशा स्वरूपाची किंमत आपण गणिती आकडेमोड करून पायऱ्यांनी सोडवून जीचं मूल्य शोधलेलं आहे. जीची किंमत 9.8 मीटर पर सेकंद वर्ग अशा प्रकारचं गुरुत्वीय त्वरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कार्यरत असतं. आता आपल्याला असा विचार करायचा आहे, गुरुत्व त्वरण जी 9.8 मीटर पर सेकंद वर्ग हे सगळीकडे सारखंच असेल का? याच्या मूल्यामध्ये बदल होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. निश्चितपणे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण जी हे भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं. त्याच्यामध्ये थोडाफार बदल आहे आणि हा बदलच आज आपण समजावून घेणार आहे. आजचा घटक आहे पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणात बदल आणि त्याची कारणं कोणती आहेत. या पद्धतीची कारणमीमांसा आज आपण शोधणार आहे. तर चला तर बघूया पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणात वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीचा बदल होतोय याची माहिती आपण घेऊया. एक क्रमांकाचा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. दुसरा आहे उंचीनुसार जीच्या मूल्यात बदल होत जातो आणि तिसरा आहे खोलीनुसार जीच्या मूल्यात बदल होतो. एक क्रमांकाचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे पृथ्वीचा आज जो आहे तो थोडासा कललेला आहे आणि पृथ्वी आपल्याला खूप दूर अंतरावरून गोलाकार अशा स्वरूपाची वाटत असली तरी पृथ्वीचा पृष्ठभाग सगळीकडे सारखाच असेल असं नाही. याच्यामध्ये विषुववृत्तावर पृथ्वीचा आकार फुगीर आहे, तर याविरुद्ध ध्रुवावर पृथ्वीचा आकार थोडासा चपटा आहे. असा असल्यामुळं पृथ्वीचा आकार हा थोडासा अंडाकृती आपल्याला जाणवतो. पृथ्वी दूर अंतरावरून गोलाकार वाटते, मात्र विषुववृत्त आणि ध्रुव या ठिकाणी मात्र पृथ्वीच्या आकारात थोडासा बदल आहे. विषुववृत्तावर पृथ्वी फुगीर आहे, याचा अर्थ तिथं त्रिज्या जास्त आहे आणि ध्रुवावरती पृथ्वी चपटी आहे, म्हणजे केंद्रापासून ध्रुवाचं अंतर कमी असल्यामुळे त्रिज्या कमी आहे. मात्र विरोधाभास कसा आहे बघा, विषुववृत्तावर पृथ्वी फुगीर आहे, त्रिज्या जास्त आहे, मात्र त्या ठिकाणी गुरुत्वीय बलाची किंमत मात्र कमी आहे. गुरुत्व त्वरण त्या ठिकाणचं कसं आहे, कमी आहे. जीचं मूल्य त्या ठिकाणी कमी असते आणि ध्रुवावरती मात्र पृथ्वी चपटी आहे, त्रिज्या कमी आहे, मात्र जीचं मूल्य या ठिकाणी जास्त सर्वाधिक असते. परत एकदा काळजीपूर्वक ऐका. विषुववृत्तावर पृथ्वी फुगीर, जीचं मूल्य या ठिकाणी कमी, ध्रुवावर पृथ्वी चपटी, त्रिज्या कमी, मात्र गुरुत्वीय त्वरण जी इथं जास्त असते. तर या पद्धतीनं जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागानुसार बदलतं. त्यामध्ये विषुववृत्ताजवळ पृथ्वी फुगीर आहे, इथं त्रिज्या जास्त, मात्र या ठिकाणी जीचं मूल्य कमी असते. ध्रुवावर पृथ्वीचा आकार हा चपटा आहे, तिथं त्रिज्या कमी आहे, मात्र जीचं मूल्य इथं जास्त असते. परत एकदा ऐका. विषुववृत्ताजवळ पृथ्वी फुगीर, विषुववृत्तावर मात्र जीचं मूल्य कमी, ध्रुवावर पृथ्वीचा आकार चपटा, जीचं मूल्य मात्र इथं जास्त. विषुववृत्तावर जीचं मूल्य 9.78 असते, तर ध्रुवावरती जीचं मूल्य 9.83 साधारणपणे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग. विषुववृत्तावर जीचं मूल्य कमी आहे, ध्रुवावरती मात्र ते जास्त आहे. काळजीपूर्वक लक्ष. जीच्या मूल्यातील दुसरा जो बदल आहे तो उंचीनुसार होणारा बदल आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं उंच जाऊ, उंच टेकड्यांवरती जाऊ, शिखर पर्वतांवरती जाऊ, पृथ्वी तलावर असणारी जी अतिउंच ठिकाणं आहेत या ठिकाणी जाऊ, जसं आपण उंच जातो तसं मुलांनो जीचं मूल्य कमी होत जातं. काळजीपूर्वक पुन्हा एकदा ऐका. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे दूर जाऊ तसे जीचे मूल्य कमी होत जाते. दुसरा मुद्दा पुन्हा एकदा ऐका. उंचीनुसार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे उंच जाऊ तसे जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं उंच जाऊ, यामध्ये उदाहरण दिलेले आहेत बघा तक्त्यामध्ये. या स्थान आहे पृथ्वीचा पृष्ठभाग 9.81 9.8 असं आपण गृहीत धरतो.
माउंट एव्हरेस्टवर जीचं मूल्य जे आहे ते 9.8 आहे. त्याच्यानंतर निर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची जी आहे, खूप उंचीवर जर फुगा गेला तर त्याच्यावर कार्यरत असणारी जीची जीची किंमत आहे 9.77. अंतराळ यानाची कक्षा जी आहे, आता आपण शेवटचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे शिकणार आहे, तिथं 8.7 अशा प्रकारचं जीचं मूल्य असतं आहे. दळणवळण उपग्रह खूप उंचीवर हायेस्ट लेवलवर सोडलेला असतो, त्यामुळे त्यावर कार्यरत असणारं पृथ्वीचं जीचं मूल्य जे आहे ते 0.225 इतकं असतं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण खोलवर पृथ्वीच्या केंद्राकडं आपण बोरवेल खणतो, विहीर खणतो, या पद्धतीनं खूप खोलवर आपण विचार करत गेलो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं तिच्या केंद्राकडं अंतर्भागात गर्भाकडं तिच्या अंतर्भागात जसजसं आपण जाऊ तसतसं पुन्हा जीचं मूल्य कमी कमीच होत जातं. काळजीपूर्वक पुन्हा एकदा वाक्य ऐका. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आपण जसजसं खोल जाऊ, तिसरा मुद्दा आपला चाललाय खोलीनुसार जीच्या मूल्यात होणारे बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने खोलवर जाऊ तसतसं जीचं मूल्य कमी होत जातं. जीचे मूल्य केंद्रस्थानी 0 होते. बघा पुन्हा एकदा ऐका. पृष्ठभागावर 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. जसजसं तुम्ही खोलवर पृथ्वीच्या अंतर्भागात केंद्राकडे जाल त्याच पद्धतीनं जीचं मूल्य कमी कमी होत जातं आणि केंद्राच्या ठिकाणी ते जीचं मूल्य 0 होतं. पुन्हा एकदा खोलीनुसार तिसरा मुद्दा आपण घेतला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे खोल जातो केंद्राकडे तसतसे जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी जीचं मूल्य 0 असते. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण घेऊया, त्यामध्ये वस्तुमान व वजन. आता बघा दैनंदिन व्यवहारात यामध्ये बरीचशी गफलत होत असते. आपण किलोग्रॅम याला वजन म्हणतो, वजन किलोग्रॅममध्ये नाही. वजन ही संकल्पना मुलांना थोडीशी वेगळी आहे आणि वस्तुमान ही संकल्पना वेगळी आहे. वस्तुमान कोणत्याही वस्तूमध्ये जे कण असतात म्हणजे द्रव्य आहे त्या द्रव्याचा संचय आहे, याचं मोजमाप म्हणजे वस्तुमान. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये सामावलेली एकंदर राशी जी आहे, एकंदर द्रव्य संचय त्या वस्तूनं जो केला आहे त्यास वस्तुमान म्हणायचं. आणि त्याचं एकक निश्चितपणे किलोग्रॅम आहे. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम आहे हे लक्षात घ्या. वस्तुमान ही आधीच राशी आहे, दिशा नसते तिला. त्याचं मूल्य सगळीकडे सारखेच असते, त्याच्यामध्ये बदल नाही. मग बदल का होतो ते आपण पुढे बघणार आहे. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजेच वस्तुमान जितकेच जास्त तितके जडत्वही जास्त असते. पुन्हा एकदा ऐका. वस्तुमान ही संकल्पना. पुढची संकल्पना आहे वजन, ती आपण बघणार आहे. वजन ही संकल्पना वस्तुमानापेक्षा वेगळी. महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करूया. वस्तुमानामध्ये कोणत्याही वस्तूंमध्ये सामावलेली एकंदर राशी म्हणजे वस्तुमान होय. वस्तुमानाचं याचा एक किलोग्रॅम आहे, ही एक आधीच राशी आहे. या 3 मुद्द्यांच्या आधारे वस्तुमान आपल्याला वर्णन करता येतं. याला जोडून असणारी संकल्पना वजन. वजन म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. पृथ्वी कोणत्याही वस्तूला ज्या गुरुत्वीय बलामुळे स्वतःच्या केंद्राकडे खेचत राहते, जे बल तिच्यावरती प्रयुक्त असतं, या बलालाच मुलांनो वजन म्हणायचं आहे. बघा आपली शंका क्लिअर होतीये का. वजन म्हणजे पृथ्वी ज्या बलाने कोणत्याही वस्तूला तिच्या केंद्राच्या दिशेने खेचत असते त्या बलास वजन असे म्हणतात. आता गुरुत्वाची व्याख्या आणि वजन ह्यांचा परस्पर तसा थेट संबंध आहे. या पद्धतीनं वजन वर्णन करता येतं. वजनाचं निश्चितपणे SI एकक न्यूटन असणार आहे, कारण ते बल आहे वस्तूवरती प्रयुक्त होणारं. मग आता वस्तुमान आणि वजन ह्यातला फरक आपल्या लक्षात येतोय का बघा. वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. केंद्राच्या दिशेने प्रयुक्त असणारी वजन ही सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते. आता लक्षात येते का बघा. वस्तुमान म्हणजे द्रव्य संचय झाला त्या वस्तूमध्ये. ज्यावेळी गुरुत्व त्वरण जी त्याच्यावर प्रभाव टाकतं
त्यावेळी वजनाचा संबंध येतो. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानानुसार एक समान असते. हा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित आहे. वस्तुमान विश्वाच्या पाठीवर कुठेही नाही वस्तू तेच आहे, त्याच्यामध्ये घटवाढ नाही. मात्र वजन ही संकल्पना त्याला लागू करता त्यावेळी वस्तुमानासह जीचं मूल्य त्याला गुणलं जातं. 9.8 मीटर पर सेकंद वर्ग हे गुणलं जातं. आणि आपण पाठीमागच्या मुद्द्यांमध्ये बघितलेलं आहे, जीचं मूल्य हे आहे वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं. त्यामुळे वस्तूचं वजन जड लागणं, हलकी लागणं, वजनाला कमी जास्त असणं हे जीच्या मूल्यानुसारच निश्चित होत असते. तर वजनामध्ये मुद्दे, पृथ्वी ज्या बलाने कोणत्याही वस्तूला केंद्राच्या दिशेने खेचते किंवा केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त करते त्यास वजन असं म्हणायचं आहे. वजनाचा SI एकक न्यूटन आहे, ती एक सदिश राशी आहे. वजन आणि वस्तुमान यामधील फरक आपल्याला निश्चितपणे स्पष्ट करता येतो. गणिती रूप द्यायचं असेल तर W खालच्या चौकटीमध्ये दाखवलेलं बघा, W म्हणजे वेट, F म्हणजे बल केंद्राच्या दिशेने प्रयुक्त, तेच वजन आहे आणि त्याची किंमत mg या सूत्राने मोजतात. m म्हणजे कोणत्याही वस्तूचे वस्तुमान आणि g म्हणजे तिच्यावर प्रभुत्व टाकणारं गुरुत्व त्वरण. mg या गुणाकारालाच W वेट असं म्हणायचं आहे. बघा, वस्तुमान आणि वजन ह्या संकल्पना आपल्याला लक्षात आल्या असतील. दोन्हींमधला फरक परीक्षेसाठी निश्चितपणे विचारला जातो. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. बघा, थोर वैज्ञानिक गॅलिलिओ यांनी एक प्रयोग केलेला होता. त्या प्रयोगामध्ये गॅलिलिओनी काय केलं, एका बंदिस्त खोलीमध्ये पक्ष्याची पिसे आणि धातूचा एक गोळा त्या खोलीमध्ये उंचीवरून खाली सोडला. त्यावेळी निसर्ग नियमाप्रमाणे आपलं निष्कर्षण काय, तर पहिल्यांदा जमिनीवर कोण येईल, धातूचा गोळा. पिसं सावकाश खाली वेळानंतर आली आणि जमिनीवर येऊन पडली. गॅलिलिओने या खोलीमधली हवा काढून घेतली, ती खोली निर्वात केली आणि निर्वात केल्यानंतर हीच कृती करून पाहिली. त्यावेळी त्यांना आश्चर्यकारक अशा स्वरूपाचं अनुमान मिळालं. काय झालं, ज्यावेळी त्या खोलीतील पूर्ण हवा काढून घेण्यात आली त्यावेळी धातूचा गोळा आणि पक्ष्याची पिसे वरून ज्यावेळी खाली सोडण्यात आली त्यावेळी मुलांनो, पक्ष्यांची पिसे आणि धातूचा गोळा एकाच वेळी जमिनीवर येऊन पडला. असं का बरं घडलं, तर निर्वातामध्ये ज्यावेळी हवाच नाही त्यावेळी त्या दोन वस्तूंना घर्षणच नाही, फ्रिक्शन जे आहे ते शून्य झालं आणि फ्रिक्शन शून्य झाल्यामुळं त्या दोन्ही वस्तूंवरती कार्यरत असणारं जी आहे, प्रभुत्व करणारं गुरुत्व त्वरण जे आहे त्याचं मूल्य दोन्हीवरही समान आणि हवेचा वेग जो आहे किंवा हवेचं फ्रिक्शन जे आहे ते शून्य झाल्यामुळं दोन्ही वस्तू जमिनीवरून पडल्या. अगदी अशाच प्रकारची ही संकल्पना आहे मुक्त पतन, याला इंग्लिशमध्ये फ्री फॉल असं म्हणतात. मग मुक्त पतनाचा मुद्दा या प्रकरणात या ठिकाणी का आलेला आहे, तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये ग्रह तारे सूर्याच्या भोवती, सूर्यमालेमध्ये ग्रह आणि तारे का फिरत राहतात, त्यांच्या कक्षांमध्ये व्यवस्थित का फिरतायत, युगानुयुग वर्षानुवर्ष हे ग्रह या विश्वामध्ये का फिरत राहिलेले आहेत, तर त्याचं कारण आहे मुक्त पतन. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन, फ्री फॉल असे म्हणतात. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो बदलत किंवा वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तुमान प्लावक बल ही कार्यरत करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. मग बघा, सूर्याभोवती फिरणारे जे ग्रह आहेत ते खूप दूर अंतरावर त्यांच्या कक्षेमध्ये मार्गक्रमण करत असतात. हे कक्षांमध्ये का फिरत राहिले, याला हे समजून घेण्यासाठी आणखीन एक मुद्दा विचारात घेऊया. या घटकाला अनुसरूनच आपण सर्वांनी उल्का पडताना पाहिली असेल किंवा अवकाशामध्ये खूप मोठ्या आकाराचे दगडही कोसळत असतात. ज्यावेळी हवेमध्ये प्रचंड मोठं मार्गक्रमण, प्रचंड मोठ्या वेगाने या वस्तू
उल्का असेल किंवा दगड असेल, आशनी असतील, ह्या ज्यावेळी अवकाशामध्ये प्रचंड मोठ्या वेगाने येऊन पडत असतात किंवा मार्गक्रमण करत असतात, त्यावेळी हवेच्या प्रचंड मोठ्या घर्षणामुळं ह्या हवेतच पेट घेतात आणि त्यांची राख होऊन जाते, नष्ट होऊन जातात. का राख झाली? तर हवेच्या घर्षणामुळे ते तप्त झाले आणि त्यांनी स्वतः पेट घेऊन या सर्व वस्तू अवकाशातच नष्ट झालेल्या आपण पाहत असतो. ग्रह आणि ताऱ्यांचं मात्र तसं नाही. त्यांच्यावरती प्रभुत्व टाकणारं जे गुरुत्व बल आहे, या गुरुत्व बलामुळं त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये फ्रीमध्ये अगदी मोकळ्यापणानं व्यवस्थितरित्या मार्गक्रमण करत राहतात. या पद्धतीनं सूर्यमालेचं कार्य अखंडपणे सुरू असतं. पुन्हा एकदा मुक्तपतन, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असते तेव्हा त्या गतीला मुक्तपतन असे म्हणतात. हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची आपण माहिती मुलांनो घेतलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या आधारे हे घटक पुन्हा एकदा व्यवस्थित आणखी समजून घ्या. जास्तीत जास्त संकल्पना क्लिअर होणं, स्पष्ट होणं अतिशय महत्त्वाचं असतं. धन्यवाद.